तर नमस्कार सर्वांचं खूप 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 स्वागत आहे मराठी किचनमध्ये। तर सगळ्यात अगोदर इथे मी एक मोठी वाटी भरून बाजरीचे पीठ घेतले। आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा ओवा घातलाय। त्याचसोबत आता मी थोडेसे इथं भाज्या घालते। तर त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला एक कांदा आहे, टोमॅटो आहे, गाजर आहे, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि हिरवी मिरची अशी बारीक चिरून घेतले। तर याच्याऐवजी तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या सुद्धा याच्यामध्ये घालू शकता, जी मुलं खात नाहीत त्या। तर आता ह्या भाज्या मी या पिठामध्ये सर्व घालून घेतले ते। आता ह्याच्यामध्ये थोडेसे मी सुके मसाले घालते। तर इथे मी हिरवी मिरची सुद्धा वापरले। त्यासोबत मी थोडंसं लाल मिरची पावडर पण वापरते। तर अर्धा चमचा मिरची पावडर वापरले। त्यासोबत एक चमचा भरून धनिया पावडर घातले। त्यानंतर चवीनुसार मीठ घातले। तर अगदी कमी मसाले आहेत। तर आता सर्व हे मिक्स करून घेते। तर इथं सगळं मिक्स करून झाल्यानंतर मी याच्यामध्ये एक चमचा भरून बेसन पीठ घालते। तर बेसन पीठ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून ह्याचं मी सरसरीत असं पीठ भिजवून घेते। तर इथे या पद्धतीने मी पीठ असं भिजवलंय। आता ह्याच्यामध्ये एक चमचा भरून पांढरे तीळ घालून घ्यायचेत। तर तीळ घातल्यानंतर परत व्यवस्थित असं मिक्स करून घेते। आता इथं पीठ चांगलं तयार झालंय। एका साईडला मी तवा गरम करायला ठेवला होता। तवा पण व्यवस्थित गरम झालाय। आता ह्याच्यावरती मी तेल घातले। तेल घातल्यानंतर गॅस अगदी कमी केलाय आणि त्यानंतर हे जे पीठ आहे, हे पीठ मी पळीनं या तव्यावरती घालून घेते। अगदी जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला पसरवून घ्यायचं। अगदी खूप जास्त जाड पण नाही, खूप जास्त पातळ पण नाही, या पद्धतीने पीठ असं तव्यावरती पसरवून घ्यायचं। आणि आता इथं झाकण घालते आणि एक 2 मिनटं मी बारीक गॅसवरती हे शिजू देते। कारण इथं आपण पीठ वापरले त्याच्यामुळे खूप मोठा गॅस करायचा नाही। खूप मोठा गॅस केला तर आतमध्ये पीठ कच्चं राहील आणि वरनच फक्त छान असं क्रिस्पी होईल। तर त्यासाठी अगदी बारीक गॅसवरती छान भाजून घ्यायचं। तर ते इथं बघू शकता मी एका साईडून पलटवून घेतलं ही आणि खूप मस्त रंगत पण आला आणि जाळी पण खूप छान आले, छान खरपूस असं दिसतंय। तर आता इथं परत एकदा मी दुसऱ्या साईडून पलटल्यानंतर मी झाकण घालते आणि दोन्ही साईडून छान असं खरपूस बारीक गॅसवरती भाजून घेते। तर इथं बघू शकता बाजरीच्या पिठाचे ऑमलेट तर खूप मस्त असं हे तयार झालंय। चवीला पण खूप छान लागतं। तर आता याच पद्धतीने मी दुसरंसुद्धा बाजरीच्या पिठाचं ऑमलेट करून घेते। तर त्याच पद्धतीने मी तव्यामध्ये थोडंसं तेल घातलं आहे आणि हे पीठ मी थोडंसं पसरवून घेते। तर नंतर थोडंसं तेल सोडून झाकण ठेवून दोन्ही साईडून छान असं खरपूस मी हे भाजून घेते। भाजताना फक्त गॅस थोडासा कमी ठेवायचा, कारण पीठ आतमध्ये कच्चं नाही राहिलं पाहिजे, पीठ आतपर्यंत छान शिजलं गेलं पाहिजे त्यासाठी। तर इथे बघा छान असे बाजरीच्या पिठाचे ऑमलेट तयार झालेत, किंवा बाजरीच्या पिठाचा उत्तप्पा, बाजरीच्या पिठाचा डोसा, तर तुम्ही काहीही म्हणू शकता, पण खायला खूप छान मस्त आणि चविष्ट लागतं। तर नेहमी भाकरी खायचा कंटाळा आला असेल तर ही एकदा रेसिपी नक्की करून बघा। तर चला मंडळी, रेसिपी आवडली असेल तर जरूर करा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा।